अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या थरारक अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली। दोन कारमधील जोरदार धडकेनंतर एक कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर जाऊन आदळल्याने मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती अशी की येवल्याकडून कोपरगावच्या दिशेने येत असलेल्या Hyundai वर्णा MH14 EH 9210 या कारने सोसायटी पेट्रोल पंपासमोर गतिरोधकाजवळ वेग कमी केला। याच वेळी मागून येणाऱ्या गुजरात पासिंगच्या ब्रेजा GJ 26 N 8845 कारने वर्णाला जबर धडक दिली। धडकेनंतर वर्णा कारचा ताबा सुटून ती प्रथम रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या हातगाडीवर आदळली आणि पुढे जाऊन संदीप रावसाहेब पाईक यांच्या घराच्या भिंतीवर जोरदार धडकली। या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून घरालाही तडे जाऊन हानी झाली आहे। अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली। स्थानिकांनी तत्परतेने जखमी प्रवाशांना बाहेर काढून मदत केली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काहींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान गुजरातच्या कार चालकाने नुकसान भरपाई दिल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुढील तपास सुरू आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।